नमस्कार. बघा, काही नद्या म्हणजे फक्त पाणी नाही, त्या सोबत वाहून नेतात इतिहास, संस्कृती आणि अगदी राजकारण सुद्धा. आणि अशीच एक नदी आहे काश्मीरची जीवनरेखा, झेलम. आणि सध्या ती एका खूप मोठ्या संकटामुळे चर्चेत आली आहे. पण मग प्रश्न असा येतो की ही नदी अचानक इतकी चर्चेत का आली? यामागे एक खूपच गंभीर कारण आहे. आणि हेच कारणच आपल्याला ह्या नदीचं खरं महत्त्व दाखवून देईल. झालंय काय की यावर्षी काश्मीरमध्ये वसंत ऋतू जरा लवकरच आला. आणि नुसता आला नाही, तर सोबत विक्रमी तापमान घेऊन आला. याचा थेट परिणाम झालाय झेलम नदीवर. तिची पाण्याची पातळी चक्क शून्यापेक्षाही खाली गेलीये. आता ही गोष्ट फक्त चिंताजनक नाहीये, तर ही एक धोक्याची घंटा आहे. पण हे संकट इतकं मोठं का आहे हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी झेलम नदीलाच नीट ओळखून घ्यावं लागेल. कारण तिची ओळख काही एका नावात किंवा एका प्रदेशापुरती मर्यादित नाहीये. तिची अनेक रूपं आहेत, अनेक ओळख आहेत. बरं, जर आपण नकाशावर नजर टाकली तर झेलम ही विशाल सिंधू नदी प्रणालीचा एक खूप महत्वाचा भाग आहे. म्हणजे बघा, तिचा प्रवास भारताच्या वायव्य टोकापासून सुरू होतो आणि मग ती पुढे उत्तर आणि पूर्व पाकिस्तानातून आपला मार्ग काढते. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? तिची वेगवेगळी नावं. प्राचीन ऋग्वेदामध्ये तिला वितस्ता असं म्हटले. स्थानिक काश्मीरी लोक तिला प्रेमानं व्यथ म्हणतात. आणि इतकंच नाही तर पार अलेक्झांडरच्या ग्रीक सैन्याने तिला हायडास्पिस असं नाव दिलं होतं. विचार करा, एकाच नदीची इतकी सगळी नावं. यावरूनच तिचं ऐतिहासिक महत्त्व किती मोठं असेल याचा अंदाज येतो. चला तर मग आता या नदीच्या प्रवाहाबरोबर आपणही एक छोटासा प्रवास करूया. पाहूया तरी ही नदी उगम कुठून पावते आणि तिचा प्रवास नेमका कसा होतो. तर या नदीचा उगम होतो पीर पंजाल पर्वतारांगांच्या पायथ्याशी असलेल्या वेरीनागच्या एका शांत झऱ्यातून. तिथून मग ती सुंदर काश्मीर खोऱ्यातून वायव्य दिशेला वाहू लागते. पुढे श्रीनगरजवळ ती विशाल वुलर सरोवराला जाऊन मिळते. हे सरोवर तिच्या पाण्याच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवतं. आणि शेवटी एका खोल दरीतून वाट काढत ती पाकिस्तानात जाते आणि तिथे चिनाब नदीला मिळते. आणि हा सगळा प्रवास किती लांब आहे माहितीये? तब्बल 725 किलोमीटरचा. म्हणजे जवळजवळ मुंबई ते बँगलोरू इतकं अंतर. यावरून तिच्या प्रचंड व्याप्तीचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. आणि इथे ना झेलमचं एक खूपच आश्चर्यकारक वैशिष्ट्य समोर येतं. साधारणपणे कसं असतं की नद्या उगमानंतर एकदम वेगात आणि सरळ वाहतात. पण झेलमचं तसं नाहीये. ती तिच्या तरुणपणातच काश्मीरच्या सपाट खोऱ्यात अगदी शांतपणे नागमोडी वळणं घेत वाहते. आणि भूगोलाच्या दृष्टीने हे खूपच खास, खूपच वेगळं आहे. पण झेलमचा हा एवढा मोठा प्रवास एकटीचा नाहीये बरं का. तिला वाटेत अनेक लहान मोठ्या नद्या येऊन मिळतात, ज्या तिला आणखी शक्तिशाली बनवतात. तिच्या दोन्ही काठांवरून, म्हणजे डाव्या आणि उजव्या बाजूने, वैशव, लिद्दर, सिंध यांसारख्या महत्वाच्या नद्या आपलं पाणी तुझ्यात आणून सोडतात. आणि ह्या सगळ्या उपनद्यांमध्ये एक नाव सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे किशनगंगा. विशेष म्हणजे हीच नदी जेव्हा पुढे पाकिस्तानात जाते तेव्हा तिला नीलम या नावानं ओळखलं जातं. आणि ती झेलमची सगळ्यात मोठी सहकारी नदी आहे असं म्हणायला हरकत नाही. बरं, आता या नदीच्या भूगोलावरून आपण तिच्या इतिहासाकडे वळूया. कारण झेलमच्या काठावर फक्त पाणीच नाही वाहिलं, तर इतिहास घडलाय आणि तो आजही घडतोय. झेलमचं सामरिक महत्त्व किती आहे हे समजून घ्यायचं असेल तर फक्त 2 घटनांकडे पहा. एक आहे इसवी पूर्व 326 सालची घटना, जेव्हा याच नदीच्या काठावर अलेक्झांडर आणि राजा पोरस यांच्यात ती प्रसिद्ध हायडास्पिसची लढाई झाली होती. आणि दुसरी घटना आहे अगदी अलीकडची 1960 सालची, जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू पाणी करार झाला तेव्हा झेलम त्या कराराच्या केंद्रस्थानी होती. म्हणजे विचार करा, हजारो वर्षांपासून ही नदी सत्तेच्या राजकारणाचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू राहिली आहे. या करारानुसार काय ठरलं तर झेलम, सिंधू आणि चिनाब या पश्चिमेकडे वाहणाऱ्या 3 नद्यांच्या पाण्यावर प्रामुख्याने पाकिस्तानचा हक्क मान्य करण्यात आला. यामुळे झालं काय की झेलमचं पाणी फक्त एक नैसर्गिक स्रोत नाही राहिलं, तर ते भारत आणि पाकिस्तान या 2 देशांच्या संबंधांमधला एक अत्यंत नाजूक दुवा बनलं. तर मग या सगळ्या माहितीनंतर आपण आपल्या मूळ प्रश्नावर परत येऊया की झेलम नदी इतकी महत्वाची का आहे. मला वाटतं आता याचं उत्तर हळूहळू स्पष्ट व्हायला लागलंय. कारण सोपं आहे.
झेलम ही फक्त एक नदी नाहीये, ती काश्मीर खोऱ्याची जीवनरेखा आहे. ती प्राचीन इतिहासाची एक मूक साक्षीदार आहे. ती आधुनिक भूराजकारणाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे आणि आज तिच्यातलं पाणी कमी होत असल्यामुळे ती हवामान बदलाची एक जिवंत सूचक बनली आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवायला हवं की जेव्हा आपण झेलमचं पाणी कमी झाल्याची बातमी ऐकतो तेव्हा तो फक्त एक आकडा नसतो. त्या आकड्यामागे एका संपूर्ण संस्कृतीचं, एका इतिहासाचं आणि एका पर्यावरणाचं भविष्य दडलेलं असतं. आणि मग एकच प्रश्न उरतो की ज्या नदीने आपल्या पात्रात इतका मोठा इतिहास वाहून नेलाय तिच्या स्वतःच्या भविष्यात काय लिहिलं असेल.